नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत जी कर्माच्या सिद्धांताचे खूप सुंदर उदाहरण आहे. ही कथा आपल्याला सांगते की कसे एक अगदी छोटंसं साधं दानसुद्धा आपलं नशीब एका क्षणात बदलू शकतं. चला तर मग सुरुवात करूया. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय, बरोबर, पण खरं तर आपल्या आजच्या कथेचा मूळ प्रश्न हाच आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका खूप मोठ्या रहस्यापर्यंत घेऊन जाणार आहे. तर सुरुवात करूया आपल्या कथेच्या पहिल्या भागापासून, जिचं नाव आहे मल्लिका. एक अतिशय सामान्य मुलगी जिच्या आयुष्यात एकाच दिवसात असं काहीतरी घडलं ज्याची तिने कधी कल्पनाही केली नसेल. ही आहे मल्लिका, एका साध्या फुलवाल्याची मुलगी. तिचं आयुष्य रोजच्यासारखं सुरू होतं, पण तिला हे माहीत नव्हतं की नियतीने तिच्यासाठी काहीतरी खूप मोठं ठरवून ठेवलंय. हे सगळं घडलं फक्त एका दिवसात. विचार करा, दिवसाची सुरुवात झाली 3 वाट्या पेजेच्या एका साध्या दानाने. दुपारपर्यंत बुद्धांनी भविष्यवाणी केली की ती राणी होईल, आणि संध्याकाळ होता होता मल्लिका खरंच कोसल देशाची मुख्य राणी बनली. इतकं अविश्वसनीय परिवर्तन इतक्या कमी वेळात कसं शक्य आहे? मल्लिकेच्या या नशिबामागचं कारण समजून घेण्यासाठी बुद्धाने एक खूप जुनी, तिच्या जन्माच्याही आधीची कथा सांगितली. आणि त्या कथेतच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडलेली होती. बुद्धांनी सांगितलं की हा काही नवीन नियम नाहीये. ते म्हणाले की पूर्वीच्या काळीसुद्धा ज्ञानी लोकांनी अगदी साधी मीठ तेल नसलेली पेज दान करून पुढच्या जन्मात राजा होण्याचा मान मिळवला आहे. चला तर मग बघूया या मागची मूळ कथा काय आहे. आता आपण जातोय खूप मागे, बोधिसत्वांच्या एका पूर्वजन्मात. तेव्हा ते बनारसमध्ये रोजंदारीवर काम करणारे एक अत्यंत गरीब मजूर होते. त्यांची परिस्थिती खूपच हालाखीची होती. आणि इथेच त्या कथेला एक महत्त्वाचं वळण मिळालं. एका छोट्याशा दानाने त्या मजुराचं संपूर्ण आयुष्य, त्याचं भविष्य कसं बदलून टाकलं ते आता पाहूया. बघा, त्याच्याकडे स्वतःच्या न्याहारीसाठी फक्त 4 वाट्या पेज होती. पण जेव्हा त्याने 4 साधूंना पाहिलं तेव्हा त्याने एका क्षणाचाही विचार केला नाही. त्याने स्वतःचं जेवण त्या साधूंना अर्पण केलं आणि एकच इच्छा व्यक्त केली की ह्या सत्कर्माचं फळ त्याला मिळावं. आणि त्या कर्माचं फळ काय मिळालं ते पाहून तर आपण थक्कच होऊ. एका जन्मात जो गरीब मजूर होता तोच पुढच्या जन्मी राजकुमार ब्रह्मदत्त म्हणून जन्माला आला आणि पुढे बनारस शहराचा एक शक्तिशाली राजा बनला. एका दानाने घडवलेला हा किती मोठा बदल होता. जेव्हा ब्रह्मदत्त राजा झाला आणि त्याचा राज्याभिषेक झाला तेव्हा तो आपल्या या भाग्याने इतका भारावून गेला की त्याने आनंदाने गाणं गायला सुरुवात केली. आणि त्या गाण्यातच त्याच्या या वैभवाचं सगळं रहस्य लपलेलं होतं. त्याच्या गाण्यातूनच त्याने सगळ्यांना सांगितलं की त्याच्या या यशाचं मूळ कशात आहे. तो म्हणाला, आज मला जे काही राजवैभव मिळालं आहे ते दुसरं तिसरं काही नसून मागच्या जन्मी केलेल्या त्या मिठाशिवायच्या पेजेच्या दानामुळेच आहे. त्याने आपल्या संपत्तीचं वर्णन केलं, हत्ती, घोडे, सोनं, धान्य, सगळं काही. आणि पुन्हा एकदा त्यांनी जोर देऊन सांगितलं की हे सगळं वैभव, ही सगळी संपत्ती केवळ त्या एकाच दाण्याचं फळ आहे. आता हे गाणं ऐकून साहजिकच राणीला खूप उत्सुकता वाटली. तिला जाणून घ्यायचं होतं की या गाण्यामागचं खरं रहस्य काय आहे. आणि तिने राजाला त्याबद्दल विचारलंच. आणि मग राजाने सगळ्यांसमोर आपलं रहस्य उघड केलं. त्याने सांगितलं, मागच्या जन्मी मी याच बनारस शहरात एक मजूर होतो. एकदा मी 4 साधूंना माझ्या वाट्याची पेज दान केली होती आणि त्याच एका दानामुळे आज मी ह्या राज्याचा राजा आहे. कर्माच्या फळाचं यापेक्षा मोठं उदाहरण काय असू शकतं. पण थांबा, कथा इथेच संपत नाही. राजाची गोष्ट ऐकून राणीलाही स्वतःच्या पूर्वजन्माची एक गोष्ट आठवली आणि तिनेही ती सगळ्यांना सांगितली, ज्यामुळे कर्माच्या सिद्धांताला आणखीन बळकटी मिळाली. म्हणजे बघा, दोन्ही कथांमध्ये किती साम्य आहे. एकीकडे राजा जो पूर्वी मजूर होता आणि दुसरीकडे राणी जी पूर्वी एक गुलाम होती. दोघांनीही केलेल्या लहानशा दानाचं फळ त्यांना पुढच्या जन्मी राजपद आणि राणीपदाच्या रूपात मिळालं. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते, सत्कर्माचं फळ हे नेहमीच मोठं असतं. आणि इथेच आपल्याला आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर मिळतं. बोधिसत्वाची ही कथा आपल्याला सांगते की राणी मल्लिकेला ते पद एका दिवसात का मिळालं. कारण तिच्या त्या 3 वाट्या पेजेच्या दानाचा हेतू तितकाच शुद्ध होता आणि त्याचं फळ तिला लगेच मिळालं. या संपूर्ण कथेचा सार म्हणजे कर्माचा सिद्धांत. यानुसार आपण जे काही करतो, मग ते कितीही लहान असो किंवा मोठं, त्याचे परिणाम निश्चितपणे मिळतात. कदाचित ते लगेच दिसणार नाहीत, पण योग्य वेळी ते समोर येतातच. तर या कथेतून आपण काय शिकलो. कृती खूप लहान होती, फक्त एका वेळचं जेवण, पण त्यामागचा हेतू शुद्ध होता, निस्वार्थ दानाचा होता. आणि त्याचं फळ मिळालं प्रचंड, एक संपूर्ण राज्य.
यावरून हेच सिद्ध होतं की कर्माचं मूल्य कृतीच्या आकारावर नाही तर त्यामागील आपल्या हेतूवर अवलंबून असतं. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. ही कथा सांगते की आपली प्रत्येक छोटी मोठी कृती ही भविष्यासाठी पेरलेल्या बीजासारखी असते. मग आज आपण अशी कोणती बीजे पेरत आहोत ज्यांची विशाल झाडं भविष्यात उभी राहतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?